नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलवटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 23 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे 2025च्या फिफा अरब कपमध्ये कोणत्या देशाने विजय मिळवला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच मोरोक्को. तर मोरोक्को या देशाने नुकतेच झालेल्या 2025च्या फिफा अरब कपमध्ये विजय मिळवलेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, 2025च्या फिफा अरब कपमध्ये मोरोक्को या देशाने विजय मिळवून झेंडा फडकवला आहे आणि अंतिम सामन्यामध्ये जॉर्डनला 3-2ने हरवून या स्पर्धेचे चॅम्पियनशिप म्हणजेच विजेतेपदक मोरोक्को या देशाने जिंकलेले आहे. ओके, उपविजेता राहिलेला आहे जॉर्डन हा देश. ओके, तर बघा, हा सामना 18 डिसेंबर 2025 रोजी कतरमधल्या लुसैल स्टेडियममध्ये झाला होता. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कतरमध्ये हा सामना झाला होता. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. सिनेकाईन पुरस्काराची पहिली आवृत्ती नुकतीच भारतामधील कोणत्या शहरामध्ये आयोजित केली? ओके, तर बघा, याचे उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, कोलकाता. ओके, तर कोलकाता या शहरामध्ये नुकतीच सिनेकाईन या पुरस्काराची पहिली आवृत्ती आयोजित केली होती. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा, पहिली सिनेकाईन पुरस्कार भारतामधील कोलकाता या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ही पहिली आवृत्ती 20 डिसेंबर 2025 रोजी कोलकात्यात झाली होती. बघा, ज्यामध्ये सिनेमा आणि दयाळूपणाला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांना आणि व्यक्तींना सन्मानित केले होते. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, जिओ पारसी योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवण्यात आली आहे? बघा, याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजेच अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय. ओके, तर अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाद्वारे जिओ पारसी योजना ही राबवण्यात आलेली आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा, ही जी योजना आहे ती पारसी समुदायाच्या घटणाऱ्या लोकसंख्येला थांबवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी उद्दिष्ट आहे. ओके, तर पारसी जी लोकसंख्या आहे जी घटणारी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला वाढवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले? बघा, कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी, मेघालय. ओके, तर मेघालयमधील शिलाँग या ठिकाणी प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स म्हणजेच रिजनल AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2025 ही मेघालय राज्यातील शिलाँग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघा, शेतकरी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 23 डिसेंबर. तर आजच्याच दिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी शेतकरी दिवस दरवर्षी आपण साजरा करतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो दिवस आहे तो चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस म्हणून आपण शेतकऱ्यांच्या मेहनती आणि योगदानाला सलाम करण्यासाठी साजरा करतो. ओके, तर चौधरी चरण सिंह यांच्या जन्मदिनानिमित्त आपण हा सण साजरा करतो. ओके, तर बघा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे. अंतरिक्ष प्रयोगशाळा म्हणजेच स्पेस लॅब हा उपक्रम कोणत्या संस्थेचा आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र. ओके, तर बघा, आंतरराष्ट्रीय बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे सी. ओके, म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि प्राधिकरण केंद्र हे याचं उत्तर असणार आहे. ओके, तर अंतरिक्ष प्रयोगशाळा ही ह्या संस्थेचा उपक्रम आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रश्न क्रमांक 7 बघा, चर्चेत असणारी अरवली पर्वतरांग कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा, नुकतीच अरवलीच्या पर्वतरांग जी आहे ती चर्चेत आहे. तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, राजस्थान या राज्याशी अरवली पर्वतरांग ही चर्चेत आहे. ओके,
तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. लोसार सण भारतातील कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो? तर बघा, लोसार हा सण आहे तो भारतातील लडाख या ठिकाणी साजरा केला जातो आपण. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, लोसार हा सण हा तिबेटी नववर्षाचा सण आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे. कॅपुचिन ही माकडे भारताने कोणत्या देशातून आयात केली आहेत? बघा, कॅपुचिन हे जी माकडे आहेत ते भारताने दक्षिण आफ्रिका या देशातून आयात केलेली आहेत. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 10 बघा. 12व्या 19 वर्षाखालील म्हणजेच अंडर 19 आशिया कपचे विजेतेपदक कोणी जिंकले आहे? बघा, ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी पाकिस्तान. तर पाकिस्तानने 12व्या अंडर 19 आशिया कपचे विजेतेपदक जिंकलेले आहे. ओके, तर बघा, भारताने हे जे पदक आहे ते म्हणजेच भारताने अंडर 19 आशिया कप हे 8 वेळा एकूण जिंकलेलं आहे आणि या स्पर्धेमधील सगळ्यात जास्त वेळा भारताने हा पद जिंकलेला आहे. ओके, याच्या आधी भारताने 8 वेळा एकूण जिंकलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.